कसे तुम्ही म्हणजे शुभ सकाळ. आत्ता वाजलेत 10:30. तर मी इथं चाललो आहे परेलच्या वर्कशॉपला. तर मी आहे तुमचा लाडका महेश. मी आगरी यूट्यूब चॅनल तुमचा स्वागत करत आहे. तर मला बनवायचे ब्लॉग तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतो. चला. आता बघू शकता मी आता परेलला उतरलो आहे आणि परेलला जायचं आहे मला, पण आता मला समजत नाही ते. तर बोगे इथं कोणातरी विचारू येते वर्कशॉप कुठे आहे परेलचा. तर आपण तसं मित्रांनो एकाला विचारले मी, तर त्यांनी सांगितले मला सरळ सरळ जाऊन हेच लाईन पकडून आहे बघा, हा परेल स्टेशन आहे आणि इथून सरळ जाऊन आहे ना तुम्हाला तिकडे परेल वर्कशॉपला जायचं आहे. पण पुढे गेल्यावरती तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. तर फिलहाल आता आपण चाललो रस्त्याने जाऊया इथे, कारण काय आपल्याला तिकडे पुढे जाऊन आपल्याला दाखवू तिकडे काय करायचं ते. चला भेटूया पुढे. परेल स्टेशन आणि आज मेगा ब्लॉक पण आहे, त्याच्यामुळं गाड्या लय लेट आहेत. मला कमी कमी तरी अर्ध्या तासानंतर गाडी आली. मला जायचं आहे परेल शॉपला वर्कशॉपला आणि तिकडे आपल्याला जाऊन भेटायचं आहे एकाला. तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी वर्कशॉपला आल्यावरती. चला. शकता ते परेल स्टेशन चांगलं बनवलेलं आहे आणि इथून खाली उतरून आपण पुढे विचारूया तरी पण. आणि पहिलं हे काय नव्हतं परेलचं, पण एवढं आता छान बनवलं आहे आणि चांगलं आहे, मस्त बनवून घेतलं आहे स्टेशन. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला स्टेशन पण दाखवतो. तुम्हाला तिकडचं स्टेशन दाखवलेलंच आहे, पण बघा इकडे स्टॉल मांडलेले आहेत आणि आपल्याला असंच जायचं आहे. इथून सरळ सरळ निघायचं आहे आणि हा बघा हा आहे परेल स्टेशन आणि तिकडे पण काउंटर आहे, त्या साईडला पण काउंटर आहे पलीकडे. तर आपल्याला इथून सरकत पुढे जाऊन आहे ना, अजून पुढे कोणाला जाऊन विचारूया. तसं इथं कोणाला एवढं माहिती नाही आहे, तर आपण पुढे गेल्यावरती तिथं बाहेर पडल्यावरती माहिती पडेल. असं रोडला जाऊया आणि तिथं रोडलाच माहिती पडेल, कारण काय तिथं जास्त एवढं कोणाला एवढं माहिती नाही आहे. तर मित्रांनो दादानी सांगितले, आपला ॲड्रेस सांगितलेला आहे, तर धन्यवाद तुझं. चल. तर मित्रांनो बघू शकता त्यांनी सांगितलं आपल्याला इथून जाऊन तिथे स्वामींचं मठ आहे, मठाच्या तिथून पूर्ण जाऊन आहे ना बाहेर पडायचं तिथे गेल्यावरती. तर मित्रांनो बघू शकता आपण सरळ जायचं आहे, सरळ जाऊन तिथनं हे करायचं आहे. हा एक रोड आहे, तिथनं एक रोड आहे. आपण रोड तिथनं गेल्यानंतर अजून पुढे कोणाला तरी विचारूया आपण. चला भेटूया पुढे. इथे रेल्वेचंच क्वार्टर्स आहेत, पण आपल्याला ह्या गलीतून जायचं आहे, कारण त्याच गलीतून तिथून नाही ना एकाने सांगितलं आपल्याला की इथनं पुढे वर्कशॉप आहे. तर चला जाऊया आपण चालत चालत. सध्या तर आलेलंच आहे रोड बाहेर पडू आपण. आणि कोणाला यायचं असेल ना तर इथून ह्या गलीतनं या, परेलला स्टेशनवरून उतरलं की ह्याच गलीतून इकडून सरळ 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 चालत जावा. आता आपण पोचतोच आहे आणि पावसाने बघा काळोख केलेलंच आहे, पण काय पडत तर नाही आहे, पण एवढा गरम होते ना मरणाचा, बाप रे बाप. एवढा गरम होऊन त्याशी पण मी भिजलो होतो गरमीने. पाऊस काय पडत नाही काय नाही, हा पण महिना असं चालणार. तर शक्यतो ज्यांनी छत्र्या घेऊनच जावं सांगते, जे काय असेल ते घेऊन जावा. पावसामध्ये भिजू नका, वातावरण बरोबर नाही आहे, कारण का आजारी पडण्याचे लक्षणं आहेत. पाऊस आज पडतो उद्या पडत नाही आणि मध्येच गरम होतो, त्यामुळे हीट वाढल्यामुळं माणसाला आजारपणा येतो. तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. चला. मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला दादांनी परत आपल्याला कॉपरेट केले. मला सांगितलं नाही भेटलं, मग मला त्यांनी गाडीवरती घेऊन चालले तिकडे वर्कशॉपला. धन्यवाद आहे. चल पुन्हा एकदा धन्यवाद. माझा चॅनल आहे महेश मी आगरी म्हणून. ओके चल बाय. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं नाही मी कुठे येणार आहे, कारण का मी वर्कशॉपला आलो. इथे वर्कशॉप जो आहे तो कुणाचा आहे मी तुम्हाला सांगतो कुणाचा आहे तो वर्कशॉप. आपले अरुण दादा म्हणजे दत्ते, म्हणजे ते आमचे दादा, म्हणजे आम्ही ते पहिले तिथे चेंबूरला असताना आम्ही त्यांच्याकडे येत होतो पहिलं, आणि माझा मुलगा त्यांच्याकडे काम करत होता पहिला. आणि काही काळामध्ये इकडे आल्यामुळं मी तिकडे दाखवलं नाही. आता बघा इथे मूर्त्या पण एकदम छान छान आहेत. आणि तर मित्रांनो बघू शकता ते 27 ऑगस्टला गणपतीचं आगमन होणार आहे. तर मी तुम्हाला आता शूट करून अशी दाखवतो फक्त, नंतर जी त्यांच्याकडे मुलाखत घ्यायची आपण ते नंतर करू. पहिला मी तुम्हाला दाखवतो जेवढ्या आहेत, जेवढ्या ट्रॉली आलेल्या त्यांनी ज्यांच्या मंडळाचे आहेत त्या मंडळाच्या
आणि हे बघा निलेश फटे आणि हे बघा हे मूर्तिकार आहेत, हे नवीन आहेत मूर्तिकार. आणि बघा गणपती बाप्पांच्या अजून मूर्तींची तयारी चालवलीच आहे. आणि ज्या बघा इथे पण आहेत आणि वर्कशॉप मोठंच आहे, बघू शकता इथे. आणि ही ट्रॉली पण आहेत आणि ज्यांच्या मंडळाच्या ट्रॉल्या आहेत तर तुम्हाला ह्या इथे ट्रॉली आहेत ठेवलेल्या आहेत. इथे पण ट्रॉली ठेवलेली आहे, तिकडे पण पुढे आहेत. म्हणजे ज्या मंडळाचे मोठमोठे मंडळाचे गणपती आहेत ते इथे सगळे तुम्हाला हे शेड बनवलेले आहेत, बघू शकता इथे. आणि या शेडमध्ये इथे ट्रॉली आलेल्या आहेत. आणि ही एक ट्रॉली आहे मुंबईचा एकटा राजा, म्हणजे धारावी, आपली धारावीची जी होते ना मुंबईचे राजा, ती एक ट्रॉली इथे आलेली आहेत. आणि ही चेंबूरची मित्रांनो चेंबूरची चिंतामणीची पण ट्रॉली आलेली आहेत. आणि ट्रॉल्या इथं लावलेल्या आहेत सगळ्या. आणि जेव्हा ट्रॉल्या लावतील आणि नंतर जेव्हा गणपती मूर्ती बनवतील ना तेव्हा ते हे करून त्यांच्या ट्रॉलीवरती ठेवले जातील. तर आपण अजून पुढे दाखवू अजून काय काय ते बघू शकता. आपले सबस्क्राईब भेटलेलेच आहेत. आणि याला पण इंस्टाला आयडीला फॉलो करा, लाईक करा. आणि हा पण मूर्ती छोटे छोटे बनवतो आणि कला भरपूर याच्याकडे पण, चांगली गोष्ट आहे. आपला मराठी माणूस आहे, पुढे जाऊ द्या. चला तुम्ही पण दाखवतो. खेतवाडीच्या राजाची ही ट्रॉली एक आहे आणि इथे ठेवलेले जात आहेत. आणि मित्रांनो ही एक ट्रॉलीचं पूजन झालेलं आहे, बघू शकता. इथे हा एक राजा आहे आणि ट्रॉल्या आता याच्या सुरुवात झालेल्या आहेत. आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवायची तयारी झालेली आहे. तर मित्रांनो बघू शकता एवढं भिजलं आहे घामाने, एवढं घाम आहे बघा, असं टपटप गळतं आहे. तर आपण पुढे गेला दाखवूया चला. तर मित्रांनो बघू शकता इथे अशीच मूर्ती तयार केली आहे बाप्पाची, अशीच नॉर्मल आहे तरी पण चालेल. बाप्पाचं पहिलंच दर्शन झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. इथे पण तयारी चालूच आहेत आणि इथे साचे आहेत सगळे. आणि एवढंच आहे. तर आपल्याला ज्या माणसाला भेटायचं आहे, आतुरतेने वाट पाहतायत, त्या माणसाला आम्ही तुम्हाला दाखवतो भेटल्यानंतर कोण आहे म्हणून. ते बघा इथे अरुण दत्ते, म्हणजे अरुण दादा दत्ते, इथे त्यांचं मूर्तिकार आहेत. आणि एवढे फेमस आहेत आणि माणुसकीला पण लय चांगले आहेत आणि बोलायला पण लय चांगले आहेत. ते तुम्हाला मी त्यांची मुलाखत घेऊन सांगतो मी तुम्हाला नंतर. तिथे तुझी वाट बघत होता तेच आमचे दादा, म्हणजे अरुण दत्ते दादा. त्यांना मी तुम्हाला सबस्क्राईब केलं होतं. आता तुम्ही बघू शकता. दादा काय सांगाल, आता आपल्याला वर्कशॉप चेंज झालं आहे आणि काय वाटतं एकदम आम्हाला पण एकदम गणपतीचं वर्कशॉप चेंज झालं आपला. आणि गणपती बाप्पाचं पण आगमन होणार आहे ऑगस्टला 27ला आणि काम पण चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आपले मूर्ती म्हणजे मंडळाचे पण तुझ्याकडे आलेले आहेत. तर काय सांगशील, जे नव्हते ते होते आलेले आहेत परत? नाही काय होतं 2017मध्ये आपण होतो इथे, त्याच्यानंतर 2025मध्ये आपण इथे आलो आहे. त्याच्यामुळे लोकांचा एक्साइट अजून वाढला आहे की काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळेल. आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा होती इथे 5 वर्ष मग गणपती काढायचे, तर तेही मंडळ आपल्याकडे आलेत. आणि त्यांची उत्सुकता आहे की यावर्षी आपल्या गणपती खरं वर्षामधून निघावे. आणि जेवढी त्यांना उत्सुकतेपेक्षा जास्त उत्सुकता मला आहे की आपण लोकांसाठी जेवढे चांगल्या मूर्त्या होतील ते इकडे बनवू आणि इथून काढू. तर हेच माझी थोडा प्रयत्न चालू आहे आणि ते डे नाईट काम चालतं आहे की बाबा आपले काम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने. आणि असंच पुढं आशीर्वाद म्हणजे आमचं पण आहे आणि प्रत्येक म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद तर पूर्णच आहेच. म्हणजे हां, कारण काय अजून मध्ये आम्ही बघितलेलं पहिल्यापासून माझा मुलगा होता तिथे चेंबूरला असताना, तर रोज आठवण काढतो. त्याला बोला चल यार, बोला दादाला भेटूया, बोला एक दिवस, बोला जरा जाऊन या. नाही बोला मग नंतर बोला कधीतरी येऊ. त्याच मी निमित्ताने बोला आलो, चला बोला दादा वर्ष मला नवीन आला आहे, बोलो काहीतरी बोलो एक नवीन आपण घेऊ, नंतर परत येऊ आपण ऑगस्टला. बाकी तुला पुढच्या वाटचालीमध्ये अधिक शुभेच्छा. आणि दादाला भेटून एवढा आनंद होते. परत सांगतो की तुम्हाला मी गुपचूप सांगितलं होतं की हेच आमचे दादा अरुण दत्ते आहे. चला धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. हे आपल्या दादाकडेच आलेले आहेत आणि हे तिकडचे साताऱ्याचेच आहेत, रहिवासी तिकडचे. आणि तिकडून लांबून आलेले आहेत आपल्या गणपती बाप्पाचं मूर्तीचं हे करायला. आणि हे बघा सगळे ती टीम आहे सगळे, तर बघू शकता इकडे. तर तुम्ही दादाला कधीपासून ओळखताय? 7-8 वर्ष आम्ही सगळं काम करतो. दादा आमच्या साताऱ्यात येऊन मूर्ती करतो, आमची मूर्ती साताऱ्यात प्रथमच आम्ही दादा. कारण दादाचं वैशिष्ट्य एकदम चांगलं आहे आणि बोलण्यामध्ये पण त्यांचं बोलणं पण बोलणं वगैरे माणूस स्वभाव पण चांगला. तर मित्रांनो बघू शकता इथं आपले सातारावाले जे आलेले आहेत. आणि मेन म्हणजे सातारा म्हणजे कुठलं म्हणजे सातारा म्हणजे काय? सह्याद्री गणेश उत्सव मंडळ. अच्छा, तर हे सह्याद्री गणेश उत्सव मंडळ सातारचे आलेले आहे तिकडून. आणि यांचं गणपतीचं आगमन मला वाटते 12 ऑगस्टला. हां 12 ऑगस्टला या लोकांनी त्या दिवशी हे लोक हे घेऊन जाणार इकडून. तर मित्रांनो यांना पण भेटून आपलं छान झालेलं आहे.
कारण का लांबून तेवढ्या वर्ष त्यांची जी परंपरा आहे, अरुण दत्ते दादा म्हणजे त्यांच्याकडे मूर्तिकार आहेत, त्यांच्याकडे जी परंपरा आहे ती त्यांनी जपलेली आहेत आणि आपले मराठी माणसाची अशीच जपली पाहिजे आणि ह्याच्या पुढंच कार्यक्रम मराठी माणसाचा सण चांगलाच झाला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. मोरया. मित्रांनो बघू शकता इथे सांताक्रूजच्या राजाची ट्रॉली आहे आणि ट्रॉली इथे सजवलं जाईल आता आणि नंतर मूर्ती याच्यावरती ट्रॉलीवरती बसवली जाईल आणि जेव्हा मंडळाच्या ज्या ट्रॉली आलेल्या आहेत ते बघू शकता इकडे आणि काम चालूच आहे. आणि मित्रांनो बघू शकता इथे पब्लिक पण अजून बघायला इकडे उत्सुकच आणि येतच राहत आहेत बघण्यासाठी, कारण खास अरुणदादाच्या मूर्तीच्या कालाची तर ब्युटी बघू शकते. ते गणपती बाप्पाचे सगळे साचे लागलेले आहेत आणि सगळे कामगार आपले कामं करतायत आणि बघू शकता इथे पण बाप्पाचा साचे आहे, जो तोंडापासून झाडापासून ते सगळे साचे बनवले जातात आणि सगळं तुम्ही बघा इथं कशाने गणपती बाप्पा तयार होतात. इकडे पण साचे लागलेलेच आहेत, ते बघा हे इथं ॲस्ट्रोपॅरीचे ते लागलेलेच आहेत सगळीकडं बघू शकता. सगळे कामगार कारागीर आहेत आणि यांची कला पण भरपूर चांगली आणि इकडे पण बघा सगळे मूर्ती बनवले जातात. आणि चला या वर्कशॉपच्याच पाठीमागे स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे, चला आपण जरा मठाची पण आपण थोडं शूट करूया तुम्हाला लागून मठाचं. बघू शकता इथे स्वामी समर्थ महाराजांचं मठ आपल्या वर्कशॉपच्याच पाठी आहे, म्हणजे परेलच्याच वर्कशॉपच्या पाठीमागे आहे आणि स्वामींचं दर्शन घेऊ आणि इथं भारी वाटते. आणि बघा इथं स्वामी समर्थ सेवा मंडळ परेल मठ आणि इथे दाखवलेलं आहेत काय नियम. तर मित्रांनो बघू शकता इथे शांतता एकदम आणि स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आणि आपण मंदिरात जाऊया आणि एकदम शांत वाटते एकदम. आणि बघू इकडे बघू शकता इथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ इकडे आहे आणि किती शांतता आहे. आणि बघू शकता इकडे तुम्हाला मित्रांनो बघू शकता इथे स्वामीच्या पादुका श्री स्वामी श्री स्वामी जय. आणि बघू शकता इथे आपल्याला प्रसाद म्हणून बुंदी आहे, ते प्रसाद ठेवलेला आहे. हे स्वामी भक्त येतात आणि ते प्रसाद घेऊन इथे ठेवले जातो आणि भाविकांना यांना लोकांना प्रसाद घेऊन चांगला आहे. आणि मला या मठामध्ये येऊन थोडं भारी वाटलं की असं वाटतं मठामध्ये कष्ट मला आणि आनंद वाटला एकदम आणि शांत आहे, वातावरण शांत आहे. आणि बघू शकता इथं पाणी पण पाय धुवायला आहेत बघा इकडे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बघू शकता मगाशी क्राऊड कमी होता आणि आत्ता बघा क्राऊड एवढा वाढलेला आहे, कारण जेवढे मंडळाचे काय काय ते आलेले आहेत आपल्या ट्रॉलीच्या पाशी आणि अरुणदादा मीटिंग घेतात आणि तिथे संपर्क साधतात आपल्या मंडळाचे जे गणपती आहेत. आणि तिथे बघा एवढा क्राऊड आहे, एवढं मोठं क्राऊड आलेलं आहे. सकाळी काहीच नव्हतं, जे बुकिंग गणपती केलेले आहे ते बुकिंग करायला आलेले इकडे. आणि बघू शकता इकडे मित्रांनो आपला वर्कशॉप बघून झालेला आहे आणि आता आपण निघतोय घरी, कारण वाजलेत
1:40 झालेत. मी सकाळीच आलो होतो आणि आता निघूया. इथे पण अर्ध्या रेट गणपतीचे मूर्तिकार आहेत आणि मूर्त्या चालूच आहेत आणि आता पब्लिक येत राहत आहेत बघण्यासाठी. आणि आता आपण निघूया. तर चला भेटू. बघू शकता ह्या वर्कशॉपच्या गलीतून बाहेर पडलं की इथून तुम्ही टॅचला साईडला परेल स्टेशन आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो मार्ग आहे तो सायन चुनापट्टी म्हणजे ट्रॉम्बे मार्ग आहे. आणि जो वर्कशॉप जो आहे आपला गणपतीचा अरुण दत्ते दादाचा तो बघा इथेच आहे तो वर्कशॉप आणि रोडलाच आहे. बघू शकता इथं हा वर्कशॉप आहे रोडलाच. हा बघा हा वर्कशॉप आहे आणि बघू शकता इथून आलं की तुम्ही तसं तिथून पण जाऊ शकता, इथून पण जाऊ शकता आणि तसं पाठवून पण. आणि ते तुम्हाला बस पण आहे, ते बसस्टॉप पण आहे. आणि चला आता आपण जाऊया पुढे. तर बघूया आपण पुढे काय ते. तर सो मित्रांनो बघू शकता इथे आपले जे दादा लोक आहेत आणि ते भाव आहेत ना ते मुरगनचा राजाचा. आणि कुठला राजा आहे तुमचा मुरगन म्हणजे? मुरगनचा महाराज सांताक्रूजचे जे आलेले आहेत तिथे बघा इकडे सगळेजण बघू शकता. तुम्ही काय सांगाल मला मूर्ती म्हणजे तुमचं मूर्ती तयार झालेली आहे का? तुमचं आगमन सोहळा कधी आहे? तर सो मित्रांनो बघू शकता त्या 24 लाईनचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाचं. तर तुम्ही या आणि एन्जॉय करा. चला हो मित्रांनो मी आता उतरलो आहे गवंडीला. मला भूक लागली आहे. मी आता वर्कशॉपमधून तिकडून आलो होतो गणपतीच्या. तर मला जोरात भूक लागली आहे. तर मी जातो गावन वडापाव. गावन वडापाव फेमस आहे इथला गवंडीच्या इथला. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला तिकडे दाखवतो गावन वडापाव. तर मित्रांनो बघू शकता हाच गावन वडापाव फेमस आहे. आता इथला वडापाव खाऊया आपण. मला भूक तर लागलेलीच आहे. ठीक आहे चला. तर मित्रांनो आपण घेतला आहे समोसा पाव. तर भूक तर लागली आपण समोसा पाव खाऊया कारण हा फेमस आहे इथला गवंडीच्या ठेची घेतला. आपण वडापाव खाऊया आपण. मित्रांनो लय भूक लागली होती मला. बघू शकतो इथं आपलं भूक लागून बोलू वडापाव खाऊया म्हणजे घेतला मी समोसा पाव. ओके मित्रांनो बघू शकता आता मी वडापाव खाल्लेल्या दादांकडनंच. आणि हा गावन वडापाव म्हणजे यांच्या वडिलांच्या त्याच्या अगोदरपासून वडील चालू होते. ते नंतर मुलांना बोलतो ना पिढ्याने पिढ्या चालते. आणि हा गावन वडापाव हा फेमस आहे 1945चा. तो अजूनपर्यंत फेमस आहे. कुठे बदल नाही काय नाही तरी ती चव आहे. आणि असं पण नाही की गवंडी स्टेशनला बाजूलाच आहे. कोणी पण या आणि खाऊन जावा. आमच्या दादाचा वडापाव खाऊन जावा किती भारी वाटेल. चला दादांना भेटल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया. चाय पितोय आत्ता आलो. मला व्हिडिओ एंड करायची आहे तर मी चाय पिऊन व्हिडिओ एंड करणार आहे. चला भेटूया. सो मित्रांनो मी आता आंघोळ केली. आता व्हिडिओ एंड करायची आहे मला. आता वाजलेत 6 वाजलेत. आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली. आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओपर्यंत बघा. ज्यांना आवडले असेल त्यांनी शेअर करा. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.